गुड आफ्टरनून. स्क्रीन चेक करा. स्क्रीन विजिबल आहे का? हो सर. ओके, थँक्यू. तर लास्ट लेक्चरला आपण क्लासिफिकेशन ऑफ इन्सुलेटिंग मटेरियल हा पॉइंट आपण स्टार्ट केला. त्याच्या अंडर आपण सॉलिड इन्सुलेटिंग मटेरियल हा पार्ट कव्हर केलेला आहे आणि त्याच्याच अंडर आपण जे डिफरंट टाइप्स ऑफ सॉलिड इन्सुलेटिंग मटेरियल्स आहेत त्याचे आपण काय बघतोय, प्रॉपर्टीज स्टडी करतोय. ठीक आहे. तर आता आपण त्यामध्ये आपण वुडन मटेरियल, त्यानंतर पेपर ॲज अ इन्सुलेटिंग मटेरियल आपण इलेक्ट्रिकल जे काही अप्लायन्सेस किंवा वेगळे इक्विपमेंट आहेत त्यामध्ये आपण यूज करतोय, ते आपण बघितलेले आहेत. तर आजच्या लेक्चरला आपण नेक्स्ट जे सॉलिड इन्सुलेटिंग मटेरियल आहे ते आपण बघणार आहोत. ठीक आहे. तर नेक्स्ट आपला जो आहे ते प्रेस बोर्ड. आपण हे लास्ट लेक्चरला बघितलेलं आहे. तुम्हाला हे डायग्राम वगैरे शो केलते, ह्याला काय म्हणायचं ते पण सांगितलं होतं. हे ट्रान्समिशन लाईन मध्ये आपण किंवा डिस्ट्रीब्युशन लाईन मध्ये यूज करतो ॲज ए स्पेसर वुडन मटेरियल. त्यानंतर वुडन स्विच बोर्ड. ठीक आहे. हे वुडन मटेरियल ॲज ए इन्सुलेटिंग मटेरियल म्हणून आपण इलेक्ट्रिकल जे काही आपले वेगवेगळे डिव्हाइसेस आहेत किंवा इक्विपमेंट आहेत त्यामध्ये आपण यूज करतो. त्यानंतर पेपर आपण बघितला होता. पेपर आपण कॅपॅसिटर मध्ये यूज करतो, केबल मध्ये यूज करतो, हे आपण बघितलेलं होतं. त्यानंतर ट्रान्सफॉर्मर मध्ये आपण बघितलं होतं. ठीक आहे. तर आता आपण बघणार आहोत प्रेस बोर्ड. प्रेस बोर्ड. आता हा प्रेस बोर्ड नक्की काय असतो, कशासारखा असतो, आपण बघितलेला आहे का? तर आपण बघूया आता थोडस. आता हा जो काही प्रेस बोर्ड आहे हा सिमिलर टू पेपर सारखा असतो. हा फक्त फरक काय आहे त्यामध्ये, पेपरचं जे काही आपण थिकनेस जाडी बघितली तर ते एकदम थिक्कर असतं, थिन असतं. आणि प्रेस बोर्ड हे जर आपण बघितलं तर आपल्या लक्षात येतं की थोडंसं थिक्कर असतं, म्हणजे थोडंसं जाड असतं. ठीक आहे. तर आता ते थोडंसं थिक्कर असल्यामुळे त्याची जी काही फ्लेक्झिबिलिटी आहे ती कशी असणार आहे, कमी असणार आहे ॲज कम्पेअर टू पेपर. ठीक. मग हा पहिल्यांदा आपण कुठं यूज करतो, मग त्याच्यावरून तुम्हाला मग आपल्याला याचं थोडंसं आपल्याला बाकीच्या गोष्टी बघता येतील. तुम्ही मोटर बघितलेली आहे. मोटरमध्ये आपण जर रोटर सेपरेट केला तर आपल्याला ज्या ठिकाणी आपण आपली जी काही कॉपरची कॉईल आहे ते इन्सर्ट करतो त्या पार्टला आपण काय म्हणतो, तर स्लॉट म्हणतो. मग स्टेटरमध्ये जर असेल तर त्याला आपण स्टेटर स्लॉट म्हणतो आणि रोटर असेल तर रोटर स्लॉट त्या ठिकाणी यूज करतो. नक्की काय असतं ते तुम्हाला पहिल्यांदा बघा. ह्या ठिकाणी हा जो काही मोटरचा पार्ट आहे, तर हा कसा आहे, तर पूर्णपणे आपण बघितलं तर ह्यामध्ये कॉईल इन्सर्ट केलेले आहेत. म्हणजे हा काय आहे, तर स्टेटर आहे. आणि जो मला ते स्लॉट जे काही मी मेन्शन केलं आता ते म्हणजे कुठं असतात, तर हे जे काही कॉईल ज्या ठिकाणी इन्सर्ट केलेली आहेत आणि त्याच्यावरून आपण काय केलेले आहेत, पेपर यूज केलेले आहेत. किंवा हे तुम्हाला हे जे काही पेपर दिसतात किंवा हे ट्रान्सफॉर्मर असेल 2 वाइंडिंग सेपरेशनसाठी हे यूज केलेले आहेत. किंवा इथं जर रोटर बघितला, हा रोटरचा जो काही स्लॉट बघितला त्या ठिकाणी आपण काय केलेलं आहे, प्रेस बोर्डचा यूज करतो. म्हणजे हे जे काही वेगवेगळे ऍप्लिकेशन आहेत त्या ठिकाणी आपण ऍज अ इन्सुलेटिंग मटेरियल म्हणून आपण ह्या प्रेस बोर्डचा वापर करतो. आता ह्या ठिकाणी काय यूज करायचा किंवा नॉर्मल पेपर काय यूज करायचं नाही, तर आपण नॉर्मल पेपर बघितला लास्ट लेक्चरला, तर त्याला आपल्याला काय लागतं, इम्प्रिग्नेशन करण्याची गरज असते कंपल्सरी. परंतु ह्याला पण इम्प्रिगेशन करावं लागतं, म्हणजे वॉर्निश मध्ये किंवा ऑइल मध्ये आपल्याला इन्सर्ट करून त्याची जी काही मेकॅनिकल स्ट्रॉंग आहे, स्ट्रेंथ आहे ते आपल्याला काय करावं लागते, स्ट्रॉंग करावी लागते. मग जे काही पेपर आणि हा प्रेस बोर्ड जर मी कम्पेअर केला तर मेकॅनिकल स्ट्रेंथ हा कोणाची नक्की जास्त असणार आहे, तर ह्या प्रेस बोर्डची जास्त असणार आहे. का, तर तुम्ही जर हे ट्रान्सफॉर्मर मधलं जर आतलं स्ट्रक्चर बघितलं, हे पॉइंटर मुवमेंट होतं त्या ठिकाणी कॉन्सन्ट्रेट करा, तर हा जो काही प्रेस बोर्ड आहे हा कसा आहे, जाड आहे. परंतु आपण जे काही कॅपॅसिटर मध्ये किंवा केबलवर जे यूज करतो किंवा ट्रान्सफॉर्मर मध्ये जे काय आउटर ह्याला आपण आतल्या वाइंडिंग मध्ये यूज करतो तो कसा असतो, एकदम थिन असतो. ठीक आहे. परंतु ह्या ठिकाणी जे यूज करतो ते थिक्कर असणार आहे. त्यामुळं त्याची मेकॅनिकल स्ट्रॉंग जास्त असणार, मेकॅनिकली तो कसा असणार आहे, स्ट्रॉंग असणार आहे. त्यानंतर तो
फ्लेक्झिबलपणा कमी असणार आहे. पुढं हा जो काही आपण प्रेस बोर्ड अजून असं कुठं यूज केलंय का, तुम्हाला ऑब्झर्वेशन मध्ये आले का हो? कुठल्या डिव्हाइस मध्ये तुम्ही असा पेपर बघितलाय का जाड? येस और नो? नसेल तर ऑब्झर्व करा. आता हे जी नेक्स्ट जी काही प्रॉपर्टी सांगता येईल आपल्याला ते काय असणार आहे, तर हे जे डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ हे किती असते, तर 50 kV पर mm, 50 किलोव्होल्ट पर mm एवढी ही जी डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ असते. त्यानंतर याचा इन्सुलेशन रेजिस्टन्स जर आपण चेक केला तर हा इन्सुलेशन रेजिस्टन्स हा 10⁻⁷ असतो. 10⁻⁷ म्हणजेच काय, तुम्ही 10 वर परत किती झिरो ऍड करणार, तर 7. म्हणजे जी काही व्हॅल्यू होते त्याला आपण काय म्हणणार, 10⁻⁷ एवढा ह्याचा इन्सुलेशन रेजिस्टन्स असतो. त्यामुळे आपण मी जे काय आता तुम्हाला ऍप्लिकेशन दाखवले, मोटर स्लॉट असू द्या किंवा स्टेटर स्लॉट असू द्या किंवा ट्रान्सफॉर्मर मध्ये जी काही सेपरेशन साठी आपण 2 वाइंडिंग मध्ये हा पेपर वापरू शकतो. ठीक आहे. तर हे होतं प्रेस बोर्ड बद्दल. त्यानंतर नेक्स्ट सिल्क. सिल्क म्हणजे काय हो, कोण सांगू शकते का? सिल्क म्हणजे नक्की काय? तुम्ही कॉटन, सिल्क हे वर्ड यूज केले असतात. मग हे जे काय असेल ते क्लोथच्या रिलेटेड तुम्हाला ऑब्झर्वेशन असेल. मग आपण इलेक्ट्रिकल फील्ड मध्ये हे कुठं यूज करतो? बघा बरं, याचं ऑब्झर्वेशन बघितलेलं आहे का? आता मी इमेजच्या थ्रू तुम्हाला दाखवतोय. त्यानंतर हे काय आहे हो नक्की तुमच्या स्क्रीनवर दिसतंय ते? कुठलं इक्विपमेंट आहे, कुठलं मशीन आहे? ऑब्झर्व करा. कोण सांगेल ते काय आहे नक्की? स्क्रीन दिसते ना तुम्हाला सर्वांना? हो सर. आयडेंटिफाय करा त्या डिव्हाइसला काय नाव असू शकतं किंवा तुम्ही बघितलंय का? मोटर. मोटर, रोल नंबर 65. बर, नेक्स्ट डिफरंट आन्सर आहे का? डिफरंट आन्सर आहे का? बरोबर आहे, मोटर आहे. परंतु तुम्ही इमेज मध्ये जी काही त्याचं कन्स्ट्रक्शन बघताय, साईज बघता, हे कसे हो, लार्ज आहे का कॉम्पॅक्ट आहे? स्मॉल इन साईज आहे. कॉम्पॅक्ट मीन्स स्मॉल इन साईज. कशी आहे? लार्ज. लार्ज. लार्ज आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण जे ऍग्रिकल्चर पर्पज साठी यूज करतो त्याच्याबरोबर मी जर ही कम्पेअर केली तर कशी आहे, लार्ज आहे का स्मॉल आहे? स्मॉल. स्मॉल आहे. किंवा तुम्ही वॉटर सप्लाय साठी जे मोटर यूज करता ते स्मॉल आहे त्याच्यापेक्षा. स्मॉल आहे. ठीक आहे. म्हणजेच आपण हे जी काही सिल्क म्हणजे काय हो, मराठीत त्याला काय म्हणायचं? रेशीम. हा, माईक बंद करा. काय म्हणायचं, रिपीट करा. रेशीम. बरोबर आहे का हो बाकीचे स्टुडंट? हो सर. मग कॉटन आणि हे जे काही सिल्क आहे ह्यामध्ये आपण जर ऑब्झर्व केलं तर तुमच्या लक्षात येईल सिल्क आणि कॉटन ह्या दोन्हीला इम्प्रिग्नेशन करण्याची गरज आहे. म्हणजे आपल्याकडे कॉटन जे काही क्लोथ आहे त्याला बघा व्यवस्थित जर आपण बघितलं
तर कसं असतं होते, म्हणजे त्याला हायग्रोस्कोपिक हे जो काही आपण वर्ड यूज करतो म्हणजे छिद्र किंवा होल असतात का त्या कॉटन जी काही क्लोथ आहे त्याला कपड्याला. कॉटन असू द्या किंवा सिल्क असू द्या. तुम्ही ऍज अ इन्सुलेटिंग मटेरियल म्हणून ते बघितलेलं नसेल, परंतु ऍज अ सिम्पल क्लोथ म्हणून तर बघितलं असेल. सिम्पल कपडे तुम्ही बघितले असतील कॉटनचे. मोरे तुमचा आवाज येत नाही. रोल नंबर 56 तुम्ही माईक चालू करताय परंतु प्रॉपर तुमचा आवाज येत नाही. थोडस रेंज चेक करा. तोपर्यंत बाकीचे स्टुडंट. दोन्ही तुम्ही त्याचे काय असेल ते मटेरियल बघितलेलं आहे. मग ह्यामध्ये कॉटन आणि सिल्क ह्यामध्ये जर मला कंपॅरिझन करायचं झालं तर मी काय करू शकतो. कॉटन आणि सिल्क मध्ये मी आपल्या इलेक्ट्रिकल जे फील्ड मध्ये मला जे ऍज अ इन्सुलेटिंग मटेरियल म्हणून यूज करायचं आहे त्यासाठी आपल्याला जी काही हायग्रोस्कोपिक हा जो काही कन्सेप्ट आहे तो नको असतो. म्हणजे छिद्र किंवा होल नको आहे. त्यामध्ये वॉटर किंवा मॉइश्चर हे काय होऊ शकतात, ऍब्झॉर्ब होऊ शकतात. तर मी सिल्क आणि कॉटन ह्यापैकी जर मला प्रेफरन्स द्यायचा असेल तर मी काय करेल, सिल्कला प्रेफरन्स देईल. का देईल तर त्यामध्ये जे काही हायग्रोस्कोपिक हा काही कन्सेप्ट आहे तो कमी प्रमाणात असतो परंतु कमी प्रमाणात असतो. मग त्यासाठी आपण काय करू शकतो, इम्प्रेग्नेशन करू शकतो. ठीक आहे, हा तो ड्रॉबॅक आपण कमी करू शकतो. ठीक आहे, त्यानंतर कॉटन आणि सिल्क ह्याबरोबर मी कम्पेअर केलं तर आपलं जे काही सिल्क हे कसं आहे थोडस कॉस्टली असतं. म्हणजे त्याचा जी काही कॉस्ट आहे कॉटन पेक्षा जास्त असते, म्हणजेच महाग असतं सिल्क. त्यानंतर त्यामध्ये जर आपण थिकनेस जर बघितला कॉटन आणि सिल्कचा तर कुणाची थिकनेस कमी असेल हो, सिल्कची का कॉटनची? कॉटन. कॉटन. कॉटन हा एक कसा असेल, थिन असेल का थिक असेल? थिन आणि थिक. थिन असेल. थिन. थिन म्हणजे काय हो ते कन्सेप्ट पहिल्यांदा क्लिअर करा. पातळ जाड असं दोन कन्सेप्ट आपण हे करूया. मग थिन म्हणजे काय, पातळ आपण कन्सिडर करूया आणि थिक म्हणजे काय थोडस जाड. मग आता ह्यामध्ये सिल्क आणि कॉटन तुमच्या समोर ठेवलं तर कोण थिन असेल आणि कोण थिक असेल? कॉटन थिन असेल, सिल्क थिक असेल. बर, कॉटन थिक असेल आणि सिल्क थिन असेल. थिन असेल म्हणजे मी जर सिल्क जर ऑब्झर्व केलं आणि मी यूज करायचं ठरवलं ऍज अ इन्सुलेटिंग मटेरियल तर ते थिन असतं सिल्क. परंतु थिन असूनही पातळ असूनही त्याची जी काही मेकॅनिकल जी काही स्ट्रेंथ आहे ते जास्त असते ऍज कम्पेअर टू कॉटन. म्हणजे कॉटन हा थिक्कर आहे आणि त्याची जी काही मेकॅनिकल स्ट्रेंथ आहे ते थोडीशी कमी असते. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट आपण जर इलेक्ट्रिकल पॉइंट ऑफ व्ह्यू बघितलं आपल्याकडे आपण 3 हे बघतो, इलेक्ट्रिकल, थर्मल आणि मेकॅनिकल प्रॉपर्टी. त्यातली मी जर थर्मल प्रॉपर्टी विचारात घ्यायची ठरवली तर सिल्क ची जी काही थर्मल कंडक्टिव्हिटी आहे ते कमी असते. आता थर्मल कंडक्टिव्हिटी म्हणजे काय हा कन्सेप्ट मी तुम्हाला सांगितलेला आहे, तरी पण एकदा बघा रिपीट करतो. थर्मल कंडक्टिव्हिटी म्हणजेच आपण किंवा कोण सांगू शकता का त्याच्या आधी मी रिपीट करण्याच्या आधी? थर्मल कंडक्टिव्हिटी मीन्स व्हॉट? हे बघा स्क्रीनवर सिल्क, त्यानंतर हा जर बघितला मी तर काय कॉटन. असं आपण वायर कुठं बघितले हो आपल्या घरामध्ये ऍज अ डोमेस्टिक अप्लायन्सेस मध्ये, घरामध्ये जे आपले हो, सर. हा कुठं आयर्नची वायर. आयर्नची वायर. इलेक्ट्रिक आयर्न इस्त्री. बरोबर आहे. बघा बरं आता हा काय एक कॉटनच आहे आणि सिल्क पण तुम्हाला इमेज दाखवली. हे जर मी बघितलं तर माझ्या लक्षात येतं हा कसा थोडासा जाड आहे
आणि हे जे काही तुम्हाला हा रील दिसतोय आणि हे जे काही वायर तुम्ही बरोबर सांगितली, इलेक्ट्रिक आयर्न असेल त्या ठिकाणी तुम्ही हे यूज केलेलं असेल घरामध्ये. आणि हा जो काही कॉटनचं मटेरियल आहे कुठे यूज करतो? कधी रिवाइंडिंग? लाइटिंगची पट्टी असते. लाइटिंगची पट्टी नाही, ते पीव्हीसी केसिंग केपिंग असतं जे तुम्हाला बोर्डच्या पासून पास झालेली असेल किंवा त्यातून तुमची जी काही ट्यूब असेल, लॅम्प असेल, फॅन असेल, त्याला तुम्ही जी काही वायर रन त्याच्या थ्रू करता तर ते पीव्हीसी मटेरियल असतं. ते आपल्याला नेक्स्ट चॅप्टर मध्ये आहे. तर तुम्ही कॉटन हे जर हे जे बघितलं तुम्ही तर मोटर रिवाइंडिंग करताना तुम्ही हे यूज करता. मग त्याला सिमिलर मटेरियल पण तुम्ही यूज करू शकता. म्हणजे तुम्हाला आता तुम्ही ज्या प्लेसला आहे त्या ठिकाणी तुम्ही ऑब्झर्व करू शकता आउटसाइडला थोडंसं बघून. तर ते इथं मी एक्झाम्पल घेतलेली आहेत. ठीक आहे. तर आपण बॅक टू आपल्या ओरिजिनल पॉइंटवर येऊया. तर आपला पॉइंट चालू होता थर्मल कंडक्टिव्हिटी सिल्कची. हे कशी असते? कमी असते. परंतु थर्मल कंडक्टिव्हिटी म्हणजे काय हा मी तुम्हाला क्वेश्चन विचारला होता. कोण रिवाइज करू शकतंय का? फॉर एक्झाम्पल आता तुम्ही सांगितलं इलेक्ट्रिकल आयर्न, त्यासाठी तुम्ही वायर यूज करता. वायरवर काय केलं आता? इन्सुलेटिंग मटेरियल म्हणून तुम्ही कॉटनचं यूज केलेलं आहे. मग ज्या वायर मधून इस्त्रीला करंट पास होतोय ते मटेरियल कुठलं असतो? कंडक्टिंग मटेरियल आहे. आणि वरून ऍज ए आपल्याला शॉक बसून म्हणून आपण काय केलेलं आहे? इन्सुलेटिंग मटेरियल यूज केलेलं आहे, कॉटन. किंवा तुम्ही सिल्क यूज केला असेल. तर थर्मल कंडक्टिव्हिटीचा कन्सेप्ट काय सांगतो? ज्यावेळी एखाद्या पार्ट मधून म्हणजे कंडक्टिंग पार्ट मधून जर करंट फ्लो होत असेल तर त्या ठिकाणी आपलं टेम्परेचर काय होतं? इन्क्रीज होतं. म्हणजे ते मटेरियल काय होतं? हीट होतं. तर हीट झालेलं मटेरियल ते जर हीट होत राहिलं तर आपल्याला त्यामध्ये प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतात, ते डॅमेज होऊ शकतं. मग ह्या जो काही पॉसिबिलिटी आहे ते आपल्याला कमी करण्यासाठी आपण काय करणार आहे? तर वरून जे इन्सुलेटिंग मटेरियल यूज करणार आहे ते मटेरियलनं काय केलं पाहिजे? तर आतमधून जे काही करंट पास होतोय त्या मटेरियलमध्ये हीट प्रोड्यूस झालेली आहे, ते हीट काय केली पाहिजे? स्वतःकडे ऍब्झॉर्ब केली पाहिजे. आणि त्या मटेरियलची जी काही हीटचा जे काही पॉइंट आहे तो कसा ठेवला पाहिजे? स्टेबल ठेवला पाहिजे, कमी ठेवला पाहिजे. मग हा जो काही कन्सेप्ट आहे त्याला आपण काय म्हणतो? थर्मल कंडक्टिव्हिटी. म्हणजे ज्यातून करंट पास झाला आणि करंट पास होताना त्या ठिकाणी हीट जी काही प्रोड्यूस झाली ते हीट काय करणार आहे? वरचं इन्सुलेटिंग मटेरियल स्वतःकडे ऍब्झॉर्ब करणार आहे. परंतु स्वतःकडे ऍब्झॉर्ब करताना स्वतः पण काय राहिलं पाहिजे? सेफ राहिलं पाहिजे. दुसऱ्याला सुरक्षित ठेवण्यासाठी आपण हे व्हायचं नाही, आपल्याला आपण वीक व्हायचं नाही. ठीक आहे. तर हा पण आपल्याला पॉइंट लक्षात आला पाहिजे. म्हणजे त्याला आपण काय म्हणणार आहे? थर्मल कंडक्टिव्हिटी. मग मी जर सिल्कच्या बाबतीत विचार केला तर त्याची जी काही थर्मल कंडक्टिव्हिटी आहे ती कशी आहे? लो आहे. आणि त्याचं जर ऑपरेटिंग टेम्परेचर हे जर मी ऑब्झर्व केलं तर ते पण कसं आहे? अप टू 100 डिग्री सेल्सिअस पर्यंत ते ऑपरेट होऊ शकतं. म्हणजे बघा, सिल्क किंवा कॉटनचं जर मटेरियल असेल तर त्याचे फायर जो काही असेल तो लगेच कॅप्चर करतो का हो? ऍज कम्पेअर टू अदर मटेरियल. कधी ऑब्झर्व केलंय का? तुमच्याकडे कॉटन मटेरियल असेल किंवा सिल्क मटेरियल असेल तर त्या ठिकाणी त्याची काही बर्निंग प्रोसेस मध्ये आपण घेतलं तर लगेच कॅप्चर करू शकतं का? का त्याला जी काही सिल्क म्हणजे रेशीम त्याला जास्त हीट अप्लाय केल्यावरच ते बर्न होत असं आहे का? तर नाही. नाही. हा. तर हे तुम्ही डे टू डे लाईफ मध्ये जे काही एक्झाम्पल तुम्ही ऑब्झर्व करता तर ते आपण लक्षात ठेवली पाहिजे आणि ते इथे इम्प्लिमेंट करता आले पाहिजे. ठीक आहे. परंतु त्याची जी काही डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ आहे ती कॉटन पेक्षा कशी असणार आहे? जास्त असणार आहे. म्हणजेच तुम्हाला या ठिकाणी बघितलं तर बघा, सिल्क इट इज व्हेरी एक्सपेन्सिव्ह. एक्सपेन्सिव्ह म्हणजे कॉस्टली. इट इज लेस हायग्रोस्कोपिक म्हणजे त्याला जे काही मॉइश्चर आतमध्ये जाण्यासाठी जे काही होल आहेत ते कमी असतात, परंतु असतात. मग त्यासाठी आपल्याला काय लागतं? इम्प्रिग्नेशन करावं लागतं.
त्यानंतर थिन, मेकॅनिकल स्ट्रॉंग, हे जे काही मी आता पॉइंट कव्हर केले किंवा सांगितले ते इथं मेन्शन केलेले आहेत. आणि आपण हे कुठं वापरतो सील, तर जे काही तुमचे आता मग तुम्हाला ही जी काही हे दाखवलं होतं, हे आपलं मशीन दाखवली होती एक टाईप मोटर. तर हे मोटर कुठले आहे तर फ्रॅक्शनल हॉर्स पॉवर, म्हणजे फॉर एक्झाम्पल आपले मोटर किती असते, 5 HP ची असते, 10 HP ची असते, 15 HP ची असते किंवा त्यापेक्षा हायर साईज असतात. परंतु जे मी फ्रॅक्शनल हा वर्ड कशासाठी यूज केला तर त्याचे जर मी कॅपॅसिटी बघितली तर इन टर्म्स ऑफ 0.25 HP असू शकते, म्हणजे स्मॉल कॅपॅसिटीचे जे मोटर्स आहेत त्या ठिकाणी तुम्ही ह्या सिल्कचा वापर करू शकता ऍज अ इन्सुलेटिंग मटेरियल. त्यानंतर आपण हे बघितलं कॉटन. तर कॉटन काय होतं बघा, कॉटनचं जर मी क्लोथ बघितलं किंवा जे काय आता मी तुम्हाला इमेज दाखवली किंवा इलेक्ट्रिकल आयर्नसाठी जे काही तुम्ही वायर यूज करता त्याच्यावर आपण कॉटनचा लेअर यूज करतो ऍज अ इन्सुलेटिंग मटेरियल. त्या ठिकाणी थोडंसं तुम्ही काय करा, वॉटरमध्ये ते जी काही वायरची जी काही लेंथ तुम्ही जास्त वापरता इलेक्ट्रिक आयर्नला, त्यातला स्मॉल पार्ट त्यामध्ये इन्सर्ट करा. तर बघाल ते लगेच वॉटर काय करतं, ऍब्झॉर्ब करतं. म्हणजेच त्याचं जी काही हायग्रोस्कोपिक हा जो काही पार्ट आहे किंवा कन्सेप्ट आहे तो त्या ठिकाणी जास्त प्रमाणात आपल्याला ऑब्झर्व करायला मिळतो. ठीक आहे. त्यानंतर त्याची जी काही डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ आहे ती कमी असणार आहे. मेल्टिंग पॉईंट मी तुम्हाला सांगितलं, कंपॅरिझन करतच आपण बघितलेलं आहे. आणि आता मी तुम्हाला सांगितलं त्याचं जी काही वॉटर जास्त प्रमाणात ऍब्झॉर्ब होऊ शकतं, मग त्यासाठी आपल्याला कंपल्सरी त्या ठिकाणी ते इम्प्रिग्नेशन प्रोसेस मधून पास करावं लागतं. म्हणजे वॉर्निश मध्ये तुम्ही इन्सर्ट करा आणि त्याची काय हायग्रोस्कोपिक आहे तो काही कन्सेप्ट काय करा तिथून रिमूव्ह करा. ठीक आहे. मग तुम्ही हे ऍप्लिकेशन जे काही असेल ते मी तुम्हाला सांगितले, दाखवलेले आहेत. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट सिरॅमिक. सिरॅमिक मटेरियल आपण ऑब्झर्व केलंय का बघूया पहिल्यांदा. कोणी ऑब्झर्व केलंय का हो? तुमच्या घरामध्ये तुम्ही यूज केला असेल. सिरॅमिक काय इन्सुलेटिंग मटेरियल आहे, किंवा आउटसाइडला तुम्ही कोणी ऑब्झर्व केलंय का, किंवा जे आपले डायरेक्ट सेकंडरीचे ITI स्टुडंट आहेत त्यांनी ऑब्झर्व केलंय का, किंवा बघितलेलं आहे का तुम्ही? चुकलं तर चुकू दे, आपण बोला. तुम्हाला वाटतंय ह्या डिव्हाइस मध्ये किंवा हे जे काही अप्लायन्सेस आहेत ते म्हणजे सिरॅमिक मटेरियल त्यामध्ये यूज केलेलं आहे ऍज अ इन्सुलेटिंग मटेरियल. बोला. बघितलंय कोणी? रोल नंबर 16, 17 नाही सर. बघितलेलं नक्की? रोल नंबर 50, 50 नंबर, 36, तर तुम्ही म्हणताय बघितलेलं नाही. तर आता मी जी काही तुम्हाला आपलं एक प्रोटेक्टिव्ह डिव्हाइस आहे ते दाखवतो, ते बघितल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की हे सर्वांनी बघितलेलं आहे. काय हो माझ्या हातामध्ये? फ्यूज. फ्यूज आहे. मग हे आपण बघितले का नाही हो? हो सर. हो सर. ठीक आहे. म्हणजे मॅक्झिमम स्टुडंटनी हे जे काय असेल ते फ्यूज, मॅक्झिमम म्हणजे मी काय म्हणेल सर्वांनीच बघितलेली, आपण कधी ना कधी कुठं ना कुठे आपण काय बघितलेलं आहे, हे फ्यूज आपण बघितलेली आहे. याला आपण रिवायरेबल फ्यूज म्हणतो किंवा किटकॅट फ्यूज म्हणतो. रिवायरेबल कशासाठी म्हणायचं तर हा कॅप रिमूव्ह करून आपण त्यामध्ये जी काही वायर इलेमेंट आहे मेल्ट झाल्यानंतर एक्सेसिव्ह करंट फ्लो झाल्यानंतर हा मेल्ट होतो आणि तो आपण रिमूव्ह करण्यासाठी कॅप करतो. तर तो पॉइंट आपण वेगळा झाला. परंतु मला काय सांगायचं आहे तर हे जे काही आउटर मटेरियल आहे किंवा हे कॅप आहे, हा बेस आहे, जर मी ह्याला हात लावला तर मला शॉक बसतो का हो? तुम्ही जर हँडल केला असेल किंवा हँडल करताना म्हणजे ऑपरेट करताना बघितलं असेल किंवा तुम्ही स्वतः ऑपरेट केलं असेल
तर कधी तुम्हाला हे जी काही कॅप आहे किंवा हा बेस आहे हा, तर ह्याला टच केल्यानंतर कधी शॉक बसलेला किंवा ऑब्झर्व केलाय का तुम्ही? तर नाही. म्हणजेच आपण ह्याच्यावरून काय कन्क्लुजन काढू शकतो? तर हे जे काही मटेरियल आहे ते काय आहे? कंडक्टिंग आहे, मॅग्नेटिक आहे का इन्सुलेटिंग आहे? इन्सुलेटिंग आहे, त्यात काही डाऊट नाही. मग हे जर इन्सुलेटिंग मटेरियल असेल तर कुठल्या टाईपचे इन्सुलेटिंग मटेरियल आहे? तर हे काय आहे? तर सिरॅमिक मटेरियल आहे. हे जी काय असेल ते मी सिरॅमिक मटेरियल म्हणेल. ठीक आहे. हे जी काही फ्यूज साठी तुम्ही यूज करता हे कुठलं मटेरियल आहे? तर सिरॅमिक मटेरियल आहे. मग मी हे फ्यूज मध्ये वापरू शकतो किंवा तुमचं कॅपॅसिटर असेल त्या कॅपॅसिटर मध्ये वापरू शकतो. 2 प्लेट असतात, त्या 2 प्लेटला सेपरेट करून आपण मध्ये डायलेक्ट्रिक मीडियम म्हणतो, त्या ठिकाणी मी ऍज अ सिरॅमिक मटेरियल यूज करू शकतो, अशा टाईपचं. मग आता तुम्ही हे प्रॉपर्टी जर ह्याचा स्टडी करताना बघितल्या, तर मी हातामध्ये पकडलं किंवा तुम्ही जर हे पकडलं हातामध्ये, तर तुम्हाला काय असं डिफरन्स काय क्रिएट होतो का? एखादं दुसरं ऑब्जेक्ट, दुसरं एखादं डिव्हाइस किंवा एखादं ऑब्जेक्ट माझ्या हातात असेल आणि हे असेल, तर ते कम्पॅरिझन करताना मला काय इन टर्म्स ऑफ टेम्परेचर हे काय माझ्या लक्षात येतं का हो? किंवा तुम्ही कधीही पण बघा इथून पुढं, तुम्ही जर हे जे काही मटेरियल आहे, बेस असू द्या किंवा कॅप असू द्या ह्या फ्यूजचा, याला ज्यावेळी तुम्ही टच कराल तर तुम्हाला नेहमी जे काही तुमच्या आउटसाइडला अदर जे मटेरियल आहे त्यापेक्षा हे नेहमी थंड कंडिशनला म्हणजे कोल्ड कंडिशनला हे तुम्हाला भेटेल. म्हणजेच हा नेहमी काय राहतो? कोल्ड राहतं. म्हणजेच हे काय करतो? आपल्याला माहित आहे इथं इनकमिंग आपण सप्लाय देतो, इथून आउट गोईंग पुढे नेतो. आणि ज्यावेळी आपल्याला एखाद्या डिव्हाइसला प्रोटेक्ट प्रोव्हाइड करायचा त्याच्या सिरीज मध्ये आपण हा पार्ट इन्सर्ट करतो आणि फॉल्ट होतो किंवा ओव्हरलोड होतं किंवा शॉर्ट सर्किट होतं, त्यावेळी एक्सेसिव्ह करंट फ्लो होतो, जास्त करंट फ्लो होतो. त्यावेळी आपल्याला माहित आहे हीट इन्क्रीज होते या आतल्या मटेरियल इलिमेंटची, जे फ्यूज वायर म्हणतो आपण त्याची, किंवा फ्यूज तार तुम्ही यूज करत असाल म्हणजे वड हा यूज करत असाल तर त्याची काय होते? हीट इन्क्रीज होते म्हणजे टेम्परेचर वाढतं. मग हा जो काही सिरॅमिक मटेरियल आहे तो काय करतो? हीटला अपोज करतो. म्हणजे थोडक्यात काय करतो? आतली जी काही हीट आहे तो काय करतो? स्वतःकडे ऍब्झॉर्ब करतो, म्हणजे हीटला वाढू देत नाही. म्हणजेच इथं मी पहिलीच प्रॉपर्टी काय म्हणू शकतो? रेजिस्टन्स टू हीट. रेजिस्टन्स म्हणजेच काय? अपोजिशन. आपण फर्स्ट इयर मध्ये बघितलेलं आहे, इलेक्ट्रिक करंटला अपोज करण्यासाठी आपण हा कन्सेप्ट बघितला होता. तसंच रेजिस्ट टू हीट म्हणजे हा हीटला काय करतो? अपोज करतो. म्हणून ह्या नेहमी कोल्ड कंडिशन लावतो. त्यानंतर मी या ठिकाणी जर वॉटरचे ड्रॉप हे केले, सोडले, तर ह्यामध्ये ते आतल्या साईडला जात नाहीत, तर काय होतात? तिथून ते पासून जातात. म्हणजेच या ठिकाणी जे काही वॉटर अब्झॉर्प्शन करण्याची कॅपॅसिटी आहे या सिरॅमिक मटेरियलची हे कशी आहे? कमी आहे. म्हणजेच हा, जर तुम्ही बॅड क्वालिटीचं सिरॅमिक मटेरियल यूज केलं किंवा बॅड क्वालिटीच्या मटेरियल पासून जे फ्यूज मॅन्युफॅक्चर केलेली आहे ते जर तुम्ही यूज केली आणि त्यामध्ये जर तुम्ही वॉटरचे ड्रॉप सोडले आउटर साईडला, तर त्यामध्ये ते मे बी इन्सर्ट होऊ शकतात. परंतु माझ्या हातामध्ये जी फ्यूज आहे मी हे गुड क्वालिटीची मी सिलेक्ट केलेली आहे. मग मी ह्याच्यावर मी ट्रायल घेतली तर माझ्या लक्षात येतं की ह्याच्यामध्ये कमी प्रमाणात किंवा यामध्ये वॉटरच काय होणार नाही, तुमचं इन्सर्ट होणार नाही, म्हणजे हा वॉटरला ऍब्झॉर्ब करणार नाही. परंतु तुम्ही एकदम लो क्वालिटीचं सिरॅमिक मटेरियल घेतलं तर त्यामध्ये डेफिनेटली तुमचे वॉटर काय होईल? ऍब्झॉर्ब होईल. बघा मार्केटमध्ये गेला तर तुम्हाला सेम कॅपॅसिटीची, फॉर एक्झाम्पल माझ्या हातामध्ये हे जी काही 63 अँपिअरची जी काही फ्यूज आहे, म्हणजे ह्याची कॅपॅसिटी किती? 63 अँपिअर. तर मी सेम कॅपॅसिटीची फ्यूज वेगवेगळ्या प्राइसला मी परचेस करू शकतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल हे एक जण मला 200 रुपयाला देत असेल तर दुसऱ्या त्याच कॅपॅसिटीची 63 अँपिअरचीच मला 100 पेक्षा नक्कीच कमीला देईल, कारण त्याची क्वालिटी कशी असते? लो असते. म्हणजे मटेरियल बॅड कंडिशन क्वालिटीचं वापरलं असेल. अजून स्वस्त मला भेटेल सेम कॅपॅसिटीची. मग त्यावरून तुम्हाला लक्षात आलं पाहिजे ते जे काही मटेरियल तुम्ही यूज केलेलं आहे ते बॅड क्वालिटीचं असतं. मग त्याची जी काही प्रॉपर्टी आहे त्याच प्रॉपर पद्धतीनं असणार आहेत. मग आता ह्याचे जर मी हातामध्ये पकडलं तर ह्याचं वेट कसं असतं? जास्त असतं. म्हणजे सिरॅमिक मटेरियल थोडंसं कसं असतं? जड असतं, म्हणजे मोर इन वेट म्हणू शकतो आपण.
त्यानंतर हार्ड असेल, स्ट्रॉंग असेल, आणि ह्या मटेरियलवर ऍसिड शिवाय दुसऱ्या कुठल्याही केमिकलचा इफेक्ट होत नाही. म्हणजेच जी काही रिॲक्शन म्हणतो आपण ह्याच्यावर होणार नाही, म्हणजेच नॉट अफेक्टेड बाय केमिकल्स. परंतु ऍसिडचा ह्याच्यावर इफेक्ट होऊ शकतो. ठीक आहे. तर आता हे जे काही सिरॅमिक मटेरियल आहे हे आपण परत दोन त्याचे टाइप्स पाडतो. मग कुठले कुठले टाइप्स पाडतो? तर आपण पोर्सुलिन मटेरियल आहे आणि अल्युमिनियम हा जो एक वर्ड आपण यूज करतो आपल्या इलेक्ट्रिकल मध्ये, पोर्सुलिन. पोर्सुलिन तुम्ही ऐकला असेल, ऐकलंय हा वर्ड पोर्सुलिन? पोर्सुलिन किंवा बघितलंय का पोर्सुलिन? नो सर. बघितलेलं नाही कधीच किंवा ऐकलेलं नाही. तर पोर्सुलिन काय आहे? तर हे सिरॅमिकचं एक टाइप आहे. पोर्सुलिन मटेरियलचा हा एक टाइप्स आहे. कुठला? तर सॉरी, सिरॅमिक मधलाच एक टाइप आहे. कोण? पोर्सुलिन. तर आता पोर्सुलिन म्हणजे काय हे जर तुम्हाला मी सांगितलं तर तुम्ही सगळेजण काय म्हणाल? आम्ही बघितलेलं आहे. तर पोर्सुलिनला आपण आपल्या लोकल लँग्वेज मध्ये काय म्हणतो? चिनी माती. ऐकलंय? हो सर. चिनी माती. मग आता चिनी माती म्हणजेच पोर्सुलिन. मग हे पोर्सुलिन मटेरियल आपण कुठे यूज केलेलं आहे आपल्या इलेक्ट्रिकल फील्ड मध्ये? जे वेगवेगळे आपण जनरेटिंग स्टेशन पासून ते आपण आपल्या घरापर्यंत जे यूज करतो इलेक्ट्रिकल सप्लाय, त्यामध्ये वेगवेगळ्या स्टेजेस आहेत. मग हे असं कुठं ऑब्झर्व केलंय का तुम्ही? पोर्सुलिन मटेरियल तुम्ही यूज केलंय? नक्की ऑब्झर्व केलेलं नाही? सर लाईटचे डांब असतात त्याच्यावरती असतं ना. ठीक आहे. आता बघा मी स्लाइड मध्ये तुम्हाला दाखवलेलंच आहे. इट इज युज्ड इन कॅपॅसिटर, मी तर सांगितलं. त्यानंतर काय म्हटलेलं बघा? युज्ड ॲज अ इन्सुलेटर इन ट्रान्समिशन लाईन. त्यानंतर युज्ड ॲज अ बुशिंग इन ट्रान्सफॉर्मर. हे आपण यूज करतो. आणि त्याचे जे काही टाइप्स आहेत ते पोर्सुलिन आणि मी काय म्हटलं? अल्युमिना. हे दोन सिरॅमिक मटेरियलचे हे टाइप आहे. तर आपण पोर्सुलिन मटेरियल कुठे यूज करतो? तर ट्रान्समिशन लाईन आहे किंवा आपली डिस्ट्रीब्युशन लाईन असते, जिथून आपल्याला इलेक्ट्रिकल सप्लाय मिळतो, जिथून आपण सर्व्हिस कनेक्शन घेतो, त्या ठिकाणी पण आपण एक इन्सुलेटर यूज केलेला असतो. मग त्या लाईनच्या कपॅसिटीनुसार आपण ते वेगवेगळ्या टाइपचे इन्सुलेटर यूज करतो. आपल्या इलेक्ट्रिकल मध्ये डिस्क इन्सुलेटर असतील, गोल असे डिस्क म्हणजे तुम्हाला येते सर्क्युलर टाइप. त्यानंतर पिन टाइप असतात, सॅकल टाइप असतात. हे सर्व इन्सुलेटर आपण त्या डिस्ट्रीब्युशन लाईन असेल किंवा ट्रान्समिशन लाईन असेल त्या व्होल्टेज लेवलनुसार पण ते सिलेक्ट करून आपण ते यूज करतो. किंवा ट्रान्सफॉर्मर बुशिंग म्हणजे ट्रान्सफॉर्मरच्या इनकमिंग आणि आउटगोईंग ज्या ठिकाणी आपण इलेक्ट्रिकल इनपुट आणि आउटपुट कनेक्ट करतो तो पार्ट म्हणजेच काय असतो आपला? तर बुशिंग म्हणतो आपण त्याला. तर ते कुठल्या असते? तर पोर्सुलिनचे असतात. तर हे तुम्ही बघितलं असेल तर बघा बरं, आता मी तुम्हाला हे दाखवतोय. हे बघा लेफ्ट साइडला जे डायग्राम आहे ते काय आहेत? डिफरंट टाइप्स ऑफ इन्सुलेटर्स. मग हे कुठलं मटेरियल आहे? तर पोर्सुलिन मटेरियल आहे. मग तुम्ही आउट साइडला बघा, आपली ट्रान्समिशन लाईन असेल किंवा डिस्ट्रीब्युशन लाईन असेल, टावर असतील, पोल असतील, तुम्ही बघितले ना हे? हो सर. बघितलेलं आहे. फक्त आपल्याला ते क्लिक होणं गरजेचं आहे आणि त्याला हे काय म्हणतात हे थोडंसं माहित असणं गरजेचं आहे. मग आपण हा जो काही पार्ट आहे, फॉर एक्झाम्पल हा जो काही असेल तो पूर्णपणे इन्सुलेटिंग असतो. आता ह्या ठिकाणी एक तुम्हाला असं एक खास दिसते बघा, दिसते का? माझी पॉइंटर मुवमेंट होतो त्या ठिकाणी बघा. हो सर. हो सर. मग त्या ठिकाणी आपण काय करतो? आपला जो काही कंडक्टर आहे जे आपण पोल किंवा टावर वर यूज करतो आपण सप्लाय हे करण्यासाठी, तर तो कंडक्टर त्यामध्ये हे करतो, फिट करतो. आणि फिट केल्यानंतर हा जो काही वरचा पार्ट आहे त्याला आपण काय करतो? अदर एक वायर घेतो आणि त्यानं काय करतो?
बाइंड करतो, म्हणजे बाइंडिंग करतो, म्हणजे त्या ठिकाणी ते फिट करतो. आणि खाली ह्याच्या खाली हा जो काही मी तुम्हाला दाखवतो तो पिन टाईपचा इन्सुलेटर आहे. तर खाली एक पिन असते आणि तो आपण काय करतो, जे आपलं मेटॅलिक स्ट्रक्चर असतं त्यातल्या आपण फिट करतो. म्हणजेच आपला जो काही पोल असेल, पोलला जे काही ऍक्सेसरीज असतात आणि त्यामध्ये जर आपण कंडक्टर आपला त्या पार्टला मेटॅलिक पार्टला टच होणे म्हणून आपण काय करतो, तर मध्ये इन्सुलेटर यूज करतो. तर हे इन्सुलेटर हे आपण कुठल्या मटेरियल पासून बनवतो, तर पोर्सुलिन मटेरियल. तर ह्या ठिकाणी हे जे काही वेगवेगळ्या टाईपचे इन्सुलेटर आहेत ते आपण सर्व पोर्सुलिन मटेरियल पासून बनवतो. आतापर्यंत आपण पोर्सिलिनचाच वापर करत होतो, परंतु नेक्स्ट आपल्याला ग्लास हा एक इन्सुलेटिंग मटेरियल आहे. तर आता तुम्ही जर नवीन इन्स्टॉलेशन किंवा रिप्लेसमेंट केलं असेल तर तुम्हाला काही ठिकाणी ग्लास ऍज अ इन्सुलेटिंग मटेरियल म्हणून तुम्ही यूज करता वेगवेगळ्या इन्सुलेटरसाठी. म्हणजेच हा जो काही कलर आहे तो तुम्हाला थोडासा लाईटली ग्रीन किंवा डार्क ग्रीन त्या ठिकाणी बघायला भेटेल. मग जर ग्रीन असेल तर ते मटेरियल कुठलं असणार आहे, तुमचं ग्लास मटेरियल असणार आहे. ठीक आहे. आणि हा जो काही कलर आहे कुठला आहे हो, हा कलर कुठला आहे वेगवेगळ्या इन्सुलेटरचा? एकसारखाच आहे, परंतु ह्याला काय म्हणायचं, कुठला कलर? ब्राऊन. ब्राऊन. ठीक आहे. मग मी तुम्हाला काय सांगितलं, जर ह्या ठिकाणी जर कलर वेगळा असेल, ब्राऊन सोडून वेगळा असेल, मी फॉर एक्झाम्पल ग्रीन सांगितलं. माझ्या पाठीमाग हा बोर्ड दिसतोय बघा इथं, अशा टाइप मध्ये हा कलर, हा ग्रीन आहे बघा. पॉइंटर कडे लक्ष द्या. तर अशा टाइप मध्ये असेल तर तो ग्लास इन्सुलेटर. म्हणजे आपण आता त्यात मॉडिफिकेशन करून ते ग्लास ऍज अ इन्सुलेटिंग मटेरियल म्हणून यूज करतोय. आपल्या जे काही वेगवेगळ्या लाईन्स आहेत त्या ठिकाणी. आता थोडस मी आपला हा पॉइंट सांगून थोडस हे करतो. हा जो काही माझा पॉइंटर आहे, हा जो काही इन्सुलेटर आहे तो आपण कुठे यूज करतो, तर आपण ऍज अ स्टे इन्सुलेटर म्हणून यूज करतो. स्टे म्हणजे तुम्हाला माहित असेल, एखादा पोल असेल तर पोलला एक अशी तार दिसते बघा, अशी जमिनीपर्यंत आणलेली. हो सर. हो सर. बघितले ना? हो सर. हो सर. नक्की बघितलेली आहे? हो सर. मग मला सांगा, हा जर असा पोल असेल तर आपण काय करतो, हे असा स्टे देतो. तर हा जो काही असेल तो मी त्याला काय म्हणतो, स्टे इन्सुलेटर. म्हणजेच मी काय करतो, या ठिकाणी त्या क्लॅम्पच्या थ्रू न इथं पोलला फी करतो आणि इथे एक पर्टिक्युलर हाईट वर मी काय करतो, हा कंडक्टर ब्रेक करतो आणि त्याच्यामध्ये हा काय करतो, स्टे इन्सुलेटर कनेक्ट करतो. याच्या पाठीमागं पर्पज काय आहे, तर बघा ह्या ठिकाणी आपण काय केलेलं असतं, पोलवर इथं इन्सुलेटर तुमचा बसवलेला असतो. या ठिकाणी इन्सुलेटर असतो आणि इन्सुलेटरवर काय असणार आहे, तुमचा हा कंडक्टर पास झालेला असतो. सपोज हा इन्सुलेटर ड्यू टू एनी रिझन फेल झाला, म्हणजे आपल्याला माहित आहे आपलं इन्सुलेटिंग मटेरियल फेल होऊ शकतं. म्हणजे इन्सुलेटिंग न राहता त्यातून करंट पास होण्याची जी काय असेल ते इन्सुलेटिंग मटेरियलची प्रॉपर्टी डॅमेज झाली तर काय होतं, ते कंडक्टिंग होतं, म्हणजे ह्यातून करंट फ्लो झाला. आणि हा जो काही बेस आहे तो आपला कुठला आहे, मेटॅलिकचा आहे असं कन्सिडर करा. आणि हा जर आपण ह्याच्या थ्रू हा करंट जर जमिनीपर्यंत आला आणि आपण बघा आपल्या आउटसाइडला जर आपण ऑब्झर्व केलं, रुरल एरिया असेल किंवा आपला अर्बन एरिया असेल, सिटी, तर त्या ठिकाणी बघा तर आपण काय करतो, वेगवेगळे ॲनिमल्स असतील त्या ठिकाणी असतात, किंवा आपण जर सिंपल आपली मुवमेंट होत असेल डिफरंट पर्सनची, तर बघा त्या ठिकाणी आपण जर जाऊन उभारला राहिलो तर आपण काय करतो, त्या वायरला पकडतो विनाकारण. आपल्याला काही काम नसताना पण आपण तिथं असं स्टे असं देतो आपल्या हाताला आणि उभारतो आपण. सपोज त्या ठिकाणी जर हा इन्सुलेटर नसेल तर काय होईल, तर डायरेक्टली करंट हा जो काय आहे तो काय होणार आहे, जे अॅनिमल्स असतील किंवा जे काही पर्सन असेल तिथे जाऊन टच करणारा त्याच्या बॉडी थ्रू काय होणार आहे, अर्थकडे जाणार आहे, म्हणजे त्याला शॉक बसू शकतो. परंतु मी जर हा स्टे इन्सुलेटर यूज केला तर काय होणार आहे, तर हे जे काही स्टे इन्सुलेटर जर मी यूज केला तर हे जे काही वायरचे आहे ते दोन पार्ट होतात, दोन तुकडे होतात. म्हणजे हा इथून वेगळा आणि इथून खाली वेगळा, आणि हा मध्ये जो काय असणार आहे तो काय असणार आहे,
पोकळ पार्ट असणार आहे, हॉलो टाईप. म्हणजे वरून आणि असा गॅप राहणार आहे मध्ये. त्यामुळे काय होईल, जरी अशी पॉसिबिलिटी झाली तर हा फक्त पार्ट काय होणार आहे, कंडक्टिंग होणार आहे. आणि हा जो काही खालचा पार्ट आहे तो कंडक्टिंग नसणार आहे. का तर आपण मध्ये काय केलंय, इन्सुलेटिंग मटेरियल यूज केलेला आहे, म्हणजे हा स्टे इन्सुलेटर. मग खालचा हा कंडक्टिंग नसणार आहे, मी जर त्याला टच केलं तर मला शॉक बसणार नाही. परंतु मला हा जो काही स्टे इन्सुलेटर आहे त्याची हाईट मला डिसाइड करावी लागते, जेणेकरून जे आपण उभा राहिल्यानंतर आपल्याला वरचा पार्ट हाताला येऊ नये. आपण जर अप्रॉक्सिमेट आपली ह्युमनची जर हाईट बघितली तर आपल्याला माहित आहे मॅक्झिमम 5, 5.5 फूट, 6 फूट हे आपण हाईटवर ही करू शकतो. म्हणजे इथून जे काय तुमचं हाईट असणार आहे ते तुम्ही 5, 5.5 फूट, 6 फूट हे करू शकता. हा, आता तुम्ही आपली ह्युमन टेंडन्सी वेगवेगळी आहे. जर धरायचंच असेल तर तो काय करेल, उडी मारून पकडेल. तो खाली काहीतरी एखादा ऑब्जेक्ट घेऊन उभा राहील. तर ते तुम्ही थिंकिंग करा, नॉर्मल केसमध्ये तुमच्या हाताला आलं नाही पाहिजे. तर अशा पद्धतीने जी आपण अरेंजमेंट केली पाहिजे, त्याला आपण काय म्हणतो, स्टे इन्सुलेटर. हा जो काय असेल तो नेक्स्ट हा पिन इन्सुलेटर. हे तुम्ही ट्रान्समिशन लाईनला बघा, 11 kV 33 kV ची लाईन असेल, असा ट्रायंग्युलर शेप असतो, त्या लाईनला ऑब्झर्व करा, तुम्हाला त्या ठिकाणी पिन इन्सुलेटर यूज केलेला भेटेल. त्यानंतर हा डिस्क इन्सुलेटर. डिस्क म्हणजे सर्क्युलर. मग तुम्हाला काही ठिकाणी एक बघायला मिळेल, काही वेळा नंबर ऑफ डिस्क एकमेकाला कनेक्ट केलेले असतात. ते लाईन व्होल्टेज किती आहे, म्हणजे व्होल्टेज जर इन्क्रीज होत गेलं तर आपण काय करतो, नंबर ऑफ डिस्क एकमेकाला अटॅच करत जातो, जेणेकरून त्याची व्होल्टेज हँडलिंग कॅपॅसिटी काय होते, इन्क्रीज होते. हा पण काय पिन इन्सुलेटरच आहे. ठीक आहे. आणि आपण आपल्या जिथून सर्व्हिस कनेक्शन घेतो त्या ठिकाणी कुठला इन्सुलेटर असतो, तर ह्या टाईपचे इन्सुलेटर्स असतात बघा. हा, ह्याला म्हणायचं सॅकल इन्सुलेटर. सॅकल इन्सुलेटर हे आपल्या आउटसाइडला, आपल्या घराजवळ जे पोल आलेले असतात, जिथून आपण सर्व्हिस कनेक्शन घेतो, ते हे सॅकल इन्सुलेटर आपण त्या ठिकाणी यूज करतो. सॅकल इन्सुलेटर तुम्ही बघा आउटसाइडला तुमच्या घराच्या शेजारी जिथून कनेक्शन घेतलेलं आहे त्या ठिकाणी यूज केलेले असतात. तर हे आपण पोर्सिलिन मटेरियल, म्हणजे हे वेगवेगळे टाईपचे आहेत. हे तुम्हाला त्याचं कन्स्ट्रक्शन, याचं वर्किंग 4 सेमिस्टरला आहेत. तरी पण आता जस्ट आपल्याला प्रॉपर्टीमध्ये ऍज ए ऍप्लिकेशन म्हणून आलं, म्हणून मी तुम्हाला टाईप सांगितले. त्यानंतर नेक्स्ट आपल्याला जे काही पोर्सिलिन मटेरियल आपण कुठे यूज करतो, तर हे ट्रान्सफॉर्मरचं तुम्हाला इथं स्ट्रक्चर दिसतंय बघा, आता राईट साईडला बघा. तर मी तुम्हाला सांगितलं ते जे काही ट्रान्सफॉर्मरचे बुशिंग असतात त्या ठिकाणी आपण काय करतो, इनकमिंग आणि आउटगोईंग म्हणजे प्रायमरी आणि सेकंडरी जे व्होल्टेज आहे, लाईन्स आहेत आपल्या, त्या कनेक्ट करतो. म्हणजेच बघा, ज्या ठिकाणी 4 टर्मिनल असतात, म्हणजे इथं असं बघा 1, 2, 3 मला असं दिसतात, ते म्हणजे आपलं कमी व्होल्टेज बाजू असते. आणि ज्या ठिकाणी 3 दिसत आहेत ते हाय व्होल्टेजची बाजू असते. परंतु मला काय सांगायचं आहे, तर पोर्सिलिन मटेरियल कुठे यूज केलं जातं, तर हे जे काय असेल ते आपलं पोर्सिलिन मटेरियल आहे. म्हणजे ह्या ठिकाणी तुम्ही जो काही येणाऱ्या वायर कंडक्टर्स आहेत ह्या ठिकाणी कनेक्ट करता, किंवा ह्या ठिकाणी. तर हे जे काही इन बिटवीन मटेरियल आहे ते कुठलं आहे, तर पोर्सिलिन मटेरियल आहे. तर ट्रान्सफॉर्मरचं ह्या ठिकाणी तुम्ही यूज करू शकता. ठीक आहे. किंवा जे तुम्हाला मी सांगितलं फ्यूज, आता तर मी तुम्हाला दाखवलीच आहे. किंवा आपले प्लग आणि सॉकेट असतील, आता जे काही तुम्ही प्लग आणि सॉकेट बघितले तर ते पोर्सिलिन किंवा सिरॅमिकचे नाहीत. परंतु पूर्वी जर जुनं तुमचं इन्स्टॉलेशन असेल, जुनं वायरिंग असेल, तर त्या केसेसमध्ये तुम्हाला अशा टाईपचं मटेरियल तुम्हाला त्या ठिकाणी भेटेल. म्हणजे जे आपलं प्लग आहे, सॉकेट आहे, ते आपण पोर्सिलिन किंवा सिरॅमिक मटेरियल पासून ते बनवलेलं असायचं. ठीक आहे. तर अशा टाईपचे प्लग आता तुम्हाला चुकून बघायला भेटतील. किंवा इलेक्ट्रिक आयर्न असेल तर तुम्ही जर ते प्लग बघितला तर मे बी त्याला पोर्सिलिन मटेरियल असू शकतं किंवा सिरॅमिक मटेरियल त्या ठिकाणी असू शकतं. तर ते तुम्ही ऑब्झर्व करू शकता. तर हे त्याचे ऍप्लिकेशन आहे. ठीक आहे. तर आता हे जे काही पोर्सिलिन मटेरियल आहे ह्याची जर प्रॉपर्टी आपण विचारात घ्यायची ठरवली तर ह्याची जी काही डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ आहे ते किती असते, तर 10 to 30 kV per centimeter square. त्यानंतर ह्याची डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ चेंज होते, म्हणजे व्हॅरी होते. ते कितीपर्यंत व्हॅरी होते, तर अप टू 400 kg पर्यंत, म्हणजे 200 to 400 kg च्या इन बिटवीन त्याची डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ असते.
ठीक आहे. मग हे आपण कुठे वापरतो तर आता मी तुम्हाला सांगितलेलेच आहेत. वेगवेगळे जे काही आपले इन्सुलेटर्स आहेत ते आपण त्या पद्धती त्या मटेरियल पासून बनवतो. ट्रान्सफॉर्मरच्या बुशिंग असतील किंवा फ्यूज असेल, फ्यूजचा बेस असेल किंवा कॅप असेल, ते असेल, प्लग सॉकेट असतील, त्याचं तुम्ही हे कशापासून बनवता तर पोर्सिलिन मटेरियल पासून बनवता. ठीक आहे. आणि सिरॅमिकचाच हा काय आहे, एक टाईप आहे. म्हणजे सिरॅमिक मटेरियलचाच हा काय आहे, एक टाईप आहे. त्यामुळे ते प्रॉपर्टी याला लागू पडतात. ठीक आहे. काय डाऊट आहे का? आवाज येत नाही मोरे तुमचा. हा, मोरेंचा जर आवाज कोणाला ऐकू येत असेल तर मला त्यांनी रिपीट करा. हॅलो सर. हा बोला भोसले. सर आता प्लग आणि सॉकेट मध्ये पोर्सिलिन मटेरियल का वापरत नाहीत? आता जर आपण बघितलं तर आपलं जे काही अँगल आहे बघण्याचा, तो आपल्याला आपण जे वायरिंग करताना आपल्याला एक पॉईंट त्यामध्ये एक फॅक्टर आपण विचारात घेतो की आपलं जे काही वायरिंग आहे किंवा जे इन्स्टॉलेशन करतो ते आपल्याला कसं पाहिजे लो, म्हणजे असं दिसायला डेकोरेटिव्ह पाहिजे का असं ऑर्डिनरी असेल तरी चालतं. आपण प्रेफरन्स कशाला देतो आता? डेकोरेटिव्ह. हा, मग हे जर मी माझ्या समोर जी काही फिगर आहे किंवा तुम्हाला स्क्रीनवर दिसते ते जर बघितलं तर कसं होते, हे जर बघितलं तर कसं वाटतंय ते? ऍज अ डेकोरेटिव्ह वाटतंय का? ते गुड लुकिंग आहे का? नाही. नाही. म्हणजे आपण सध्या जे काही मॉडर्न डे मध्ये आपण काय करतोय, आपल्याला प्रेफरन्स आपण जे काय असेल ते त्याची प्रॉपर्टी किंवा जे काय असेल ते त्याचं जर बेटर असेल तरी पण आपण त्याला इग्नोर करतोय. का? तर ते मला घरामध्ये जर मी ते स्विच बोर्डवर किंवा एखाद्या पर्टिक्युलर ऍप्लिकेशन साठी यूज केलं तर ते दिसायला व्यवस्थित दिसत नाही, डेकोरेटिव्ह दिसत नाही, गुड लुकिंग दिसत नाही. बाकी ते लॉंग लाईफ आहे, त्याचं जी काही मॉइश्चर ऑब्झर्व करण्याची कॅपॅसिटी कमी आहे, टेम्परेचर व्यवस्थित हँडल करतो, तरी पण मी त्याला इग्नोर करतो. आणि त्याला जे सिमिलर माझ्याकडे आहे, काय शाळा चालली सांग. हा, जे सिमिलर मटेरियल आहे ते मी काय करतो या ठिकाणी सिलेक्ट करतो. म्हणजे आता तुम्ही बघा घरामध्ये जे सॉकेट यूज करतात त्यासाठी कुठलं मटेरियल असतं? इन्सुलेटिंग मटेरियलच आहे. मला जर सॉकेट स्विच बोर्ड आहे, त्या स्विच बोर्डवर जे सॉकेट आहे त्याला मी जर टच केला तर शॉक बसतो का हो? तर नाही बसत. नाही. मग ते इन्सुलेटिंग मटेरियल आहे. मग ते कुठलं आहे? कधी विचार केला? विचार करा. ठीक आहे. अजून कोणाला डाऊट आहे का? तर हे अल्युमिना. आता अल्युमिना म्हणजेच काय? आता इथे मी तुम्हाला दाखवले बघा, हे असे जे काही क्रिस्टल्स असतात ते आपण यूज करतो. हे अशा टाईपचे क्रिस्टल कुठे यूज करतात? ज्या ठिकाणी हेवी स्पार्किंग होतं. हेवी स्पार्किंग म्हणजे दोन कॉन्टॅक्ट, सर्किट ब्रेकर, हे तुम्हाला 5th सेमिस्टरला आहे. सर्किट ब्रेकर म्हणजेच काय? दोन कॉन्टॅक्ट असतात, एक फिक्स्ड कॉन्टॅक्ट, एक मुव्हिंग कॉन्टॅक्ट. हे एकमेकाला क्लोज असतात आणि ज्यावेळी फॉल्ट होतो ते सडनली काय होतात? एकमेकापासून ओपन होतात. आणि ज्यावेळी ते ओपन होतात त्यावेळी त्या ठिकाणी हेवी स्पार्क होतो, आर्किंग होतं. मग त्या ठिकाणी तुम्ही काय करू शकता? हे सर्किट ब्रेकर मध्ये तुम्ही जे दुसरा टाईप आहे सिरॅमिकचा अल्युमिना, तो तुम्ही त्या ठिकाणी यूज करू शकता. फर्नेस कशासाठी यूज करतो आपण? त्या ठिकाणी हीट प्रोड्यूस करण्यासाठी. मग त्यामध्ये आपण ऍज ए अल्युमिना यूज करू शकतो. किंवा आपले जे काही पॉवर ट्रान्झिस्टर आहेत, तुम्ही इलेक्ट्रॉनिक्स मध्ये शिकला असाल किंवा आता जी काही पॉवर इलेक्ट्रॉनिक्स आहे त्यामध्ये तुम्ही बघत असाल, त्यामध्ये तुम्ही ऍज अ इन्सुलेटिंग मटेरियल म्हणून यूज करू शकता. मग हे अशा टाईपचे तुम्हाला ते दिसतात, अल्युमिना म्हणतो आपण. हे जे काय असेल ते सिरॅमिकचाच हा एक सब टाईप आहे, परंतु इन्सुलेटिंग मटेरियल म्हणून आपण यूज करतो आणि त्याला नाव काय दिलेलं आहे? अल्युमिना. आता इथं कशापासून बनवतात ते पण तुम्हाला दिलेलं आहे बघा. इट इज मेड फ्रॉम फाईन क्रिस्टल ऑफ अल्युमिनियम अँड ऑक्साइड. इट इज केमिकली स्टेबल, मेकॅनिकल जी काही स्ट्रेंथ आहे ते जास्त आहे, डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ जास्त आहे, लॉसेस कमी असतात, त्याची जी काही टेम्परेचर विस्टँड करण्याची कॅपॅसिटी बघा पोर्सिलिन पेक्षा 20 टाइमने जास्त असते. त्यामुळे मी तुम्हाला काय सांगितलं, ज्या ठिकाणी हेवी स्पार्किंग होतं त्या पॉइंटला आपण हे
त्याला यूज करतो. हेवी स्पार्किंग ज्यावेळी क्लोज करतो किंवा ओपन करतो त्यावेळी बघा हेवी स्पार्किंग होतं. किंवा तुम्ही हेवी स्पार्किंगच्या ऐवजी तुम्ही जर हेवी स्पार्किंग ऑब्झर्व केलं नसेल तर हे तर ऑब्झर्व केले तुम्ही. घरामध्ये आपण बघा सडनली ज्यावेळी स्विच प्रेस करतो, सडनली म्हणजे त्यावेळी आपण जातो आणि स्विच प्रेस करतो त्यावेळी तिथं स्पार्किंग आपल्याला ऑब्झर्व करायला भेटतं का हो? हो सर. बघा तुम्ही, आपण काय होतो काय वेळा आपण प्रेस करतो सडनली त्यावेळी तिथे स्पार्क होतो. म्हणजेच आपण काय करतो, त्याची जी काय असेल ते पोझिशन चेंज करतो. ऑन असेल तर ऑफ करतो, ऑफ असेल तर ऑन करतो. ज्यावेळी असं आपण ऑन ऑफ करतो आणि त्या ठिकाणी जे काही कॉन्टॅक्ट आहेत त्या ठिकाणी काय होतं, हेवी स्पार्क होतो आणि त्या ठिकाणचं जे काही टेम्परेचर आहे ते सडनली यूज होतं. मग आपले सर्किट ब्रेकर जे फॉल्ट होतात आणि आपली सडनली आपण म्हणतो सप्लाय डिस्कनेक्ट होतो, ते आपण सर्किट ब्रेकरच्या थ्रूच करतो. मग आपण त्या ठिकाणी काय करू शकतो, हा यूज करू शकतो. ठीक आहे. राहिलेला नेक्स्ट मायका, ग्लास आणि लिक्विड इन्सुलेटिंग मटेरियल हे आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. जे तुमचे प्रॅक्टिकल झालेले आहे ते जर राईटअप चालू करा. तुम्हाला लिंक शेअर केली जाईल, त्याला ते अपलोड करा. काही डाऊट असतील तर मला नंतर विचारले तरी चालेल नेक्स्ट लेक्चरला रिलेटेड टू प्रॅक्टिकल्स जे आपण कंडक्ट केलेले आहेत त्याबद्दल.